सर्वात प्रथम आपण पाऊण कप पाणी उकळून घेणार आहोत. इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं पाणी घेते आहे, म्हणजे आपण टोटल पाऊण कप पाणी उकळून घेणार आहोत. पिठी काढण्यासाठी तुम्ही कालथ्याचा वापर करू शकता. कालथ्याची मागची बाजू किंवा लाटण्याची एका साईडची बाजूनी तुम्ही पीठ हे मिक्स करू शकता. पाण्याला चांगली उकळ आलेली आहे. आता पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं. इथे पाऊण कप पाणी आहे, त्यासाठी आपण इथे अर्धा कप चाळवून घेतलेलं तांदळाचं पीठ आहे, ते पीठ त्यामध्ये ऍड करायचं आणि एकदम पटकन असं मिक्स करायचं. इथे तुम्ही पाहू शकता मी कालथ्याच्या मागच्या बाजूनी हे पीठ मिक्स करते आहे. ही प्रोसेस एकदम पटकन करायची, जेणेकरून पिठामध्ये गुठल्या होत नाहीत, लम्स होत नाहीत. पीठ एकजीव झालं की लगेच त्यावरती झाकण द्यायचं आणि गॅस बंद करायचा. झाकण देऊन पीठ थंड होईपर्यंत आपण इथे सारण बनवून घेणार आहोत. इथे आपण सारण करण्यासाठी 1 चमचा साजूक तूप पॅन मध्ये घेतलेलं आहे. साजूक तूप चांगलं मेल्ट झालं की यामध्ये खवलेलं 1 कप खोबरं घेतलेलं आहे. खोबरं शक्यतो खवून घ्यायचं आहे, किसून घ्यायचं नाहीये, कारण की खवलेल्या खोबऱ्याचं सारण छान तयार होतं. आपण ही सर्व प्रोसेस मंद आचेवर करणार आहोत. 1 कप खोबऱ्यासाठी अर्धा कप गूळ एकदम परफेक्ट होतं. जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडं वाढवलं तरीही चालेल. गूळ घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व सारण मिक्स करून घ्यायचं. गूळ शक्यतो फोडून घ्या, जेणेकरून ते पटकन सारणात मिक्स होतं. आता यामध्येच आपण ड्रायफ्रूट सुद्धा घालून घेणार आहोत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स कमी जास्तही करू शकता. इथे आपण काजू आणि मनुका ऍड करून घेतलेले आहेत. सारण व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यावरती झाकण द्यायचं आणि 2 ते 3 मिनिटांसाठी सारणला चांगलं शिजवून द्यायचं, जेणेकरून त्याच्यातलं गूळ व्यवस्थित मेल्ट होईल. तुम्ही इथे पाहू शकता 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. सारण एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण वेलची आणि जायफळची पूड घालून घेणार आहोत. इथे मी अर्धा चमचा वेलची आणि जायफळची पावडर घालून घेते आहे. यामुळे खूप छान असा फ्रेग्रन्स येतो आणि इथे आपलं परफेक्ट असं सारण देखील तयार झालेलं आहे. आता आपण हे सारण थोडंसं थंड होऊन देणार आहोत. सारण जास्त शिजवायचं नाही, कारण की त्यामध्ये गूळ असतं. जर तुम्ही जास्त शिजवलं तर गुळाचा कडकपणा सारणाला यायला सुरुवात होते. त्यामुळे 5 मिनिटात आपलं सारण रेडी होतं. आपण मोदक करण्यासाठी जी उकड काढली होती ती उकड देखील थंड झालेली आहे. आता तिला मी एका बाउलमध्ये काढून घेते. जर ही उकड जास्त असेल तर तुम्ही एखाद्या परातात किंवा ताटात घेतली तरीही चालेल. आता आपण ज्या पातेल्यात उकड होती मी त्याच पातेल्यात थोडंसं पाणी घेतलेलं आहे. थंड पाणी आहे. तेच पाणी आपण थोडं थोडं ऍड करून ही उकड व्यवस्थित अशी मळून घेणार आहोत. कधीही मोदक करताना जी आपण उकड काढतो ती उकड चांगली मळून घ्यायची. ते पीठ चांगलं मळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचा, जेणेकरून मोदक चांगले होतात, मऊ लुसलुशीत होतात, मोदकाला तडा जात नाहीत. यासाठी थोडं थोडं करून पाणी ऍड करायचं आहे. एकदम पाणी आपण घालणार नाही आहोत. हाताला थोडं थोडं पाणी लावायचं आणि ही उकड मळून घ्यायची आहे. मोदक बनवण्यासाठी आपण जी पिठी करतो ती पिठी शक्यतो आंबेमोहोर तांदळाची करायची. त्याला एक चांगला फ्रेग्रन्स असतो, त्यामुळे आपले मोदक देखील खूप चांगले आणि मस्त असे फ्रेग्रन्सचे तयार होतात. आंबेमोहोर तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याला एखाद्या सुती कपड्यावरती थोडंसं पसरून ठेवा. फॅनवर सुकवलात तरीही चालेल किंवा एखाद तास उन्हामध्ये जर त्याला सुकवलं तर एकदम परफेक्ट अशी पिठी तयार होते. पिठी दळताना शक्यतो ती तांदळावर दळून घ्यायची, जेणेकरून आपले मोदक सुद्धा पांढरे शुभ्र असे तयार होतात. इथे तुम्ही पाहू शकता थोडं थोडं करून पाणी ऍड केलेलं आहे, त्यामुळे आपला एकदम परफेक्ट असा डो तयार झालेला आहे. आता आपण ह्या गोळ्यापासून छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. आता मी इथे एक गोळा तयार करते आहे. थोडंसं पीठ काढून घ्यायचं आणि तळ हातावरती त्याचा एक गोळा तयार करायचा. जर या गोळ्याला तडा गेल्या नाहीत याचाच अर्थ आपलं परफेक्ट असं पीठ मळून झालेलं आहे. जर तुमच्या या गोळ्याला कुठे कुठे तडा जात असतील, मध्ये मध्ये तडा येत असतील, याचाच अर्थ तुम्हाला अजून पीठ मळायची गरज आहे. आता तुम्ही पाहू शकता आपल्या पिठाला थोड्याशा तडा दिसत आहेत. आता मी पुन्हा एकदा थोडंसं पाण्याचा हात घेऊन हे पीठ थोडं मळून घेते आहे. आता यातून आपण पुन्हा एकदा असा एक छोटासा गोळा करून घ्यायचा आहे. जे तुम्ही पाहू शकता आता आपला एकदम परफेक्ट असा गोळा तयार झालेला आहे. कुठेच तड आलेली नाहीये. गोळा काढून घेतला की बाकीचं जे पीठ असतं त्यावरती झाकण द्यायचं आणि ते बाजूला ठेवायचं, जेणेकरून आपलं बाकीचं पीठ सुकत नाही, ड्राय होत नाही, सारखं सारखं मळायची गरज लागत नाही. आता हाताला थोडंसं पाणी आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून मोदकाला देखील तडा जात नाहीत. गोळ्याची अशी गोल फिरवून पारी तयार करून घ्यायची, वाटी तयार करून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता मी
बाकीची 4 बोटं बाहेरच्या बाजूला ठेवलेली आहेत आणि फक्त दोन्ही हाताच्या अंगठ्यांनी ही पारी तयार करते आहे. पारी एकदम पातळही करायची नाही आणि एकदम जाड देखील ठेवायची नाही. मध्यम अशी पारी तयार करायची, जेणेकरून मोदकाच्या कळ्या एकदम परफेक्ट अशा तयार होतात. पारी तयार झाली की थोडंसं हाताला पाणी घ्यायचं आणि 3 बोटांच्या मदतीने एक एक कळ्या करून घ्यायच्या. तुम्ही ते पाहू शकता, मी मधल्या बोटांनी आणि अंगठ्यानी प्रेस करून ह्या कळ्या तयार करते आहे. पीठ थोडंसं चिकट लागत असेल, हाताला चिकटत असेल, तर थोडंसं पुन्हा एकदा पाण्याचा हात घ्यायचा. पाण्यामध्ये फक्त थोडंसं बोट ओलं करायचं, जास्त पाणी घ्यायचं नाहीये आणि अशा अलगद अलगद कळ्या करून घ्यायच्या आहेत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो सुद्धा करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील. कळ्या करून झाल्या की यामध्ये आपण सारण भरून घेणार आहोत. सारण देखील थंड झालेलं आहे. यामध्ये मी सारण बऱ्यापैकी असं स्टफ करते आहे. सारण भरून झालं की ते अलगद बोटाने थोडंसं प्रेस करायचं आणि ही सर्व प्रोसेस एकदम हलक्या हाताने करायची, जेणेकरून आपल्या कळ्या व्यवस्थित अशा राहतील. आता या मोदकाला अलगद अलगद गोल गोल फिरवायचं आणि हे सर्व पीठ एकत्र आणायचं आहे. तुम्ही पाहू शकता, अंगठा आणि मधल्या बोटांनी आपण हे पीठ एकत्र आणलेलं आहे आणि आता वरच्या बाजूला ते एकजीव करायचं आणि मोदकाची एक कळी काढून घ्यायची. ही सर्व प्रोसेस करताना हाताला तेल किंवा थोडंसं पाणी लावायचं, जेणेकरून हाताला पीठ चिकटत नाही आणि तुमचा मोदक परफेक्ट असा तयार होतो. आणि इथे तुम्ही पाहू शकता, आपला परफेक्ट असा मोदक तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक मोदक तयार करून दाखवते. आणि तुम्ही इथे पाहू शकता, आपले सर्व मोदक एकदम मस्त असे रेडी झालेले आहेत. आता यावरती आपण थोडी थोडी केसर लावून घेणार आहोत. मोदक रेडी झालेले आहेत. आता मोदक वाफवण्यासाठी इथे मी एका जाळीमध्ये केळीचं पान ठेवलेलं आहे. स्वच्छ धुवून हे पान आपण केळीचं या जाळीत घालून घेतलेलं आहे. आता यावरती आपण जे मोदक बनवलेत ते मोदक देखील ठेवून घेणार आहोत. अर्धा कप तांदळाची पिठी घेतली होती, त्यापासून 6 ते 7 असे मोठे मोठे मोदक तयार होतात. मोदक वाफवण्यासाठी इथे मी एका पातेल्यात चांगलं पाणी उकळून घेतलेलं आहे. पाणी उकळलं की त्यानंतर त्यामध्ये मोदकाची जाळी ठेवून घ्यायची, जेणेकरून मोदक एकदम पटकन असे वाफवले जातात. आता यावरती झाकण देऊन 10 मिनिटासाठी मोदक वाफवून घ्यायचे आहेत. आणि आपली इथे 10 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता, आपले मस्त मऊ लुसलुशीत असे मोदक रेडी झालेले आहेत. केसरचा रंग देखील सुरेख आलेला आहे. बाप्पाला आवडणारे उकडीचे मोदक खाण्यासाठी तयार झालेले आहेत. मोदक करायची इच्छा आहे, पण मोदकाच्या कळ्या करणं खूपच कठीण वाटत असेल, तर आपल्या चॅनलवरती अतिशय सोप्या पद्धतीने डबल आणि ट्रिपल डेकरचे मोदक कसे बनवायचे याचा व्हिडिओ देखील आपण पोस्ट केलेला आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्की ट्राय करा. दोन्ही मोदकापैकी कुठला मोदक सोपा वाटला आणि तुमच्या घरी कोणता मोदक केला जातो ते कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.